नमस्कार मित्रांनो, हॉरर मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज मी तुम्हाला पालघरमध्ये राहणाऱ्या नीलविषयी एक भयानक अनुभव सांगणार आहे. मुंबईच्या बाहेर पालघरजवळ राहणारा मुलगा नील, एक 10 वर्षांचा मुलगा. त्याचं घर तसं साधं होतं. वर खाली 2 खोल्या होत्या आणि घराच्या मागच्या बाजूला दाट झाडी. नीलची खोली वरच्या मजल्यावर होती. त्याच्या खोलीला मागच्या बाजूने उघडणारी एक खिडकी होती. त्याला एकटं राहायला आवडायचं, पण गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ दिसायचा. त्याच्या आईवडिलांना वाटायचं की शाळेत काहीतरी झालं असेल किंवा अभ्यासाचा ताण घेतला असेल. एक दिवशी रात्री नील झोपेतून दचकून उठला. त्याला खिडकीतून काहीतरी आवाज आला. कोणीतरी त्याचं नाव पुकारत होतं. त्याने डोळे चोळले आणि खिडकीकडे पाहिलं. बाहेर अंधार होता, पण खिडकीच्या काचेतून त्याला एक आकृती दिसली. ती आकृती माणसासारखीच होती, पण अतिशय उंच, काळी, लांब नखं असलेली, आणि त्याचे 2 डोळे लाल भडक अंधारात चमकत होते. त्या आकृतीने खिडकीवर हात ठेवला आणि काचेवर त्याच्या पंजाचा ठसा उमटला. नील घाबरून किंचाळला, आई आई. स्वाती, त्याची आई, धावत वर आली आणि तिने लाईट लावली. काय झालं नील? काय झालं बाळा? स्वातीने विचारलं. आई आई खिडकीत कोणीतरी होतं. त्याचे डोळे लाल होते. नील रडत म्हणाला. स्वातीला वाटलं त्याने काहीतरी स्वप्न पाहिलं असावं. तिने त्याला प्यायला पाणी दिलं आणि पुन्हा झोपवलं. पण त्या रात्रीपासून नीलचं वागणं बदललं होतं. तो सतत खिडकीकडे पाहायचा. कधी कधी हसत कुजबुजायचा, जणू कोणाशी चोरून बोलत असावा. त्याचे वडील सतीश म्हणाले, हा काहीतरी लपवतोय आपल्यापासून. मला वाटतं शाळेत काहीतरी झालंय. पण स्वातीला एक वेगळी शंका येत होती. तिला खिडकीवर रोजच वाढत चाललेले काळे डाग दिसायचे आणि ते काळे डाग कितीही पुसलं तरी पुसले जात नव्हते. काही दिवसांनी स्वातीने पाहिलं की नील खिडकीजवळ उभा आहे आणि बाहेर बघून कोणाशी तरी बोलतोय. हो, मी तुझ्यासाठी बळी आणून देईल, पण तू मला सोडशील ना? त्याचा आवाज भयानक वाटत होता आणि नीलचे डोळे लाल रक्ताळलेले दिसत होते. स्वाती घाबरली आणि तिने धावत खाली जाऊन सतीशला सगळं सांगितलं. त्या दिवशी सतीशने ठरवलं की उद्याच आपण त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं. त्याला काहीतरी मानसिक आजार असावा. दुसऱ्या दिवशी सतीश आणि स्वाती त्याला एका नावाजलेल्या मानसोपचार तज्ज्ञाकडे, डॉक्टर जोग यांच्याकडे घेऊन गेले. नील गाडीत खूप शांत बसला होता, पण त्याची नजर सतत खिडकीच्या बाहेर होती, जणू तो काहीतरी शोधत होता. डॉक्टर जोग यांनी त्याला एका खोलीत बसवलं आणि त्याच्याशी बोलायला सुरुवात केली. नील, तुला काय दिसतंय? नील हळूच म्हणाला, डॉक्टर, तो बघा, खिडकीतून तो दिसतोय. तो म्हणतो की तो पाताळातून आलाय. त्याला इथे कायमचंच राहायचंय. त्यासाठी त्याला माझी मदत हवी आहे. नीलच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू होतं.
डॉक्टरांना आधी वाटलं की हा स्किझोफ्रेनियाचा प्रकार आहे आणि भास आणि आवाज ऐकू येणं हे त्याचेच लक्षण आहेत. त्यांनी नीलला काही प्रश्न विचारले, पण नीलचं उत्तर ऐकून त्यांचा चेहरा पडला. तो म्हणतो की त्याला माणसांचं राज्य हवं आहे, त्याला माझं शरीर हवंय. त्याने खोलीच्या खिडकीकडे बोट दाखवत नील म्हणाला, तो बघा, तो तिथे आहे. डॉक्टरांनी खिडकीकडे पाहिलं आणि त्यांना तिथे ती मानवाकृती भयानक काळी सावली दिसली आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांना वाटलं की हा सगळा त्यांचा भास असेल, पण खोलीत अचानक थंडी वाढली आणि टेबलावरची कागदं आणि साहित्य थरथरायला लागलं. नील हसत हसत ओरडला, तो आला आहे, तो आला आहे. डॉक्टर जोग यांचा घसा कोरडा पडला. डॉक्टरांनी घाबरून त्याच्या आईवडिलांना आत बोलावले आणि म्हणाले, ही केस माझ्या हातची नाही, मी काही करू शकत नाही. तुम्ही याला घेऊन जा, हे काहीतरी वेगळंच आहे. ते दोघं अचंबित झाले. डॉक्टर, तुम्ही असं कसं बोलू शकता? आमच्या मुलाला काय झालंय? स्वाती रडत म्हणाली. पण डॉक्टर जोग म्हणाले, मला नाही वाटत त्याला बरं वाटू शकेल. तुम्हाला दुसरी मदत शोधावी लागेल. मला माफ करा. घरी परतताना नीलचं वागणं आणखीनच बदललं होतं. तो बाहेर टक लावून पाहत होता आणि लवकरच सिद्ध होईल असं काहीतरी बरळत होता. स्वातीला आता खात्री पटली होती की नीलच्या शरीरात काहीतरी भयंकर आहे. त्या दिवशी रात्री ती नीलच्याच खोलीत झोपली. मध्यरात्री नील झोपेतून जागा झाला आणि खिडकी उघडून तो तिथे उभा राहिला. त्याच्या उठण्याने स्वातीलाही जाग आली आणि तिने पाहिलं की एक भयंकर मानवाकृती सावली आत आली आहे. ती उंच, लाल भडक डोळे आणि लांब नखं. ती बेडवरून उठून नीलजवळ जायच्या आतच ती सावली नीलच्या शरीरात शिरली आणि नील खाली कोसळला. नील खाली पडला. स्वाती त्याच्याकडे धावत गेली. त्याच्या हातावर आणि चेहऱ्यावर काळे डाग दिसत होते. तेव्हा त्यांनी ठरवलं की तांत्रिकाची मदत घ्यावी. त्यांनी त्यांच्या गावातल्या एका जाणत्याकडून एका मोठ्या तांत्रिकाचा पत्ता शोधला. बाबा कालिदास दुसऱ्या दिवशी घरी आला. तो उंच होता आणि त्याने काळ्या रंगाचे कपडे घातले होते. त्याच्या हातात त्रिशूळ होता. त्याने नीलला पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरील काळे डाग पाहून त्याने ओळखलं आणि म्हणाला, हा पाताळातला सैतान आहे. त्याला माणसाचं राज्य हवंय आणि हा मुलगा त्याचा दरवाजा आहे. आपल्याला याला परत पाठवावं लागेल. बाबाने घरात एक मंडल बनवलं. मध्यभागी दगड आणि त्यावर मंत्रांनी भरलेली तांब्याची थाळी त्याने ठेवली. त्याने नीलला मंडलात बसवलं आणि मंत्र सुरू केले. नील अचानक उठला. त्याचे डोळे लाल झाले होते. त्याच्या तोंडातून एक भयानक आवाज आला, हा माझा आहे, तुम्ही याला थांबवू शकत नाही. त्याला तिथून पळून जायचं होतं, पण बाबाच्या मंडलात शक्ती होती. तो जागचा हलू शकत नव्हता. बाबांनी मंत्राचा वेग वाढवला आणि सैतानाला आता नीलच्या शरीरात राहावत नव्हतं. तो वेदनेने तडफडत होता, ओरडत होता आणि नीलच्या तोंडातून एक काळा धूर निघाला. एक भयंकर आवाज बाहेर पडला, मी परत येईन, मी परत येईन. आणि ती सावली खिडकीतून बाहेर गेली आणि नाहीशी झाली. नील बेशुद्ध पडला होता. बाबा म्हणाला, तो गेला. पाताळाचा दरवाजा बंद झाला आहे.
आता नीलला ह्याच्यापासून काहीही धोका नाही. बेशुद्ध पडलेला नील दुसऱ्या दिवशीच जागा झाला, पण तो खूप कमजोर झाला होता. त्याला काहीच आठवत नव्हतं, पण त्याच्या हातावर एक काळा डाग कायम राहिला होता. स्वाती आणि सतीशने ठरवलं की ते दुसऱ्या घरात राहायला जाणार. पण ज्या रात्री ते सामान घेऊन निघाले तेव्हा खिडकीतून एक मंद घरघर ऐकू आली. मी अजून इथेच आहे.